तू समजूतदार आहेस ना गं? हे वाक्य ऐकून प्राची हलकंच हसली. हसणं म्हणजे तिला आनंद झाला होता. असं नव्हे तर हसणं हे तिच्या सवयीचं होतं. कोणी टोमणा मारला तरी, कोणी जखम दिली तरी ती हसत होती. कारण तिला शिकवलं गेलं होतं की सूनबाई म्हणजे समजूतदार असायला हवी. प्राचीचं लग्न होऊन अवघे 2 वर्ष झाली होती. तिचं सासर मोठं होतं. 4 पिढ्यांचं एकत्र कुटुंब होतं. सासू तशी शांत, पण डोळ्यात कायम मोजमाप असायची. आणि सासरे घरात फारसं न बोलणारे, पण निर्णय शेवटचा त्यांचाच असायचा. त्यांचा मोठा मुलगा दीपक आणि मोठी सूनबाई जयश्री आणि प्राचीचा नवरा महेश चांगली माणसं होती. तो वाईट नव्हता, पण तो मौनात जगणारा होता. हे मौनच प्राचीचं सर्वात मोठं दुःख ठरत होतं. प्राचीच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासूबाईंनी म्हटलं होतं की, प्राची, घर मोठं आहे. तू सगळ्यांशी जुळून घ्यायला शिकलीस तर तुला त्रास होणार नाही. तेव्हा प्राचीने फक्त मान हलवली होती. पण जुळवून घेणं म्हणजे नेमकं काय हे तिला तेव्हा कळलं नव्हतं. लग्नानंतर पहिल्या काही महिन्यात सगळं ठीक होतं. प्राची पहाटे उठायची, स्वयंपाकघर आवरायची, सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवायची. जयश्रीला सकाळी दूध कमी साखरेचं, दीपकला डबा वेळेवर, सासूबाईंना गरम पोळी, सासऱ्यांना सकाळी सर्वात आधी वर्तमानपत्र वाचायला लागायचं, तर नवरा महेशला गरम गरम कॉफी. पण स्वतःसाठी काय, असं तिने कधीच विचारलं नाही. एक दिवस सासूबाई सहज बोलल्या, प्राची, जयश्री घरासाठी किती काय करत असते, तूही तिच्याकडून थोडं शिकून घे. तेव्हा जयश्री तिथेच उभी होती. तिने हलकत स्मित हास्य केलं, जणू काही ती आधीच जिंकलेली होती. मग प्राचीने काही ती बोलली नाही, कारण उत्तर दिलं असतं तर तिला अबोल, ताठ आणि उद्धट म्हणून ठरवलं गेलं असतं. म्हणून ती गप्प राहिली. महेश संध्याकाळी ऑफिसमधून आला. प्राचीने त्याला चहा दिला. महेश, ती थांबली. काय? तो मोबाईलवर नजर ठेवूनच बोलला. आज आई म्हणाल्या की मी जयश्री बहिणीकडून शिकायला हवं. मग महेश बोलला, अगं, आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. त्या सगळ्यांनाच असंच बोलतात. आणि तो विषय त्याच्यासाठी तिथेच संपला. पण प्राचीच्या मनात मात्र तो सुरूच राहिला होता. आणि त्यानंतर घरात हळूहळू तुलना वाढू लागली. जयश्री सकाळी लवकर उठते, जयश्री घर नीट सांभाळते, जयश्रीला कधी काही सांगावं लागत नाही, प्रत्येक काम ती चोखच करते. हे सासूबाईंचं प्रत्येक वाक्य ती हसत हसत ऐकायची. एका सणाच्या दिवशी प्राची दिवसभर स्वयंपाकघरात होती. भाजी, पोळ्या, गोडधोड. त्या दिवशी तिच्या हाताला विश्रांतीच नव्हती. पण जयश्री मात्र पाहुण्यांमध्ये बसली होती. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, प्राची, तू आत आहेस म्हणून इथे जयश्री बसली आहे, कारण तू तर धाकटी सूनबाई आहेस ना. आता त्यानंतर त्या वाक्याची जागा ठरलेली होती. रात्री झोपताना प्राची महेशला म्हणाली की, महेश, मला कधी कधी असं वाटतं की येथे माझं काही अस्तित्वच नाही, मी इथे दिसतच नाही. हे ऐकून महेश थोडा वैतागला. प्राची, तू उगाच काहीही विचार करतेस. घरात काही कमी आहे का तुला? मग ती गप्प झाली. खरं तर खरंच घरात काही कमी नव्हतं, पण नात्यात मात्र खूप काही कमी होतं, जे की प्राचीला जाणवत होतं. एक दिवस ती आजारी होती, तरीही ती स्वयंपाकघरात उभी होती. तेव्हा जयश्री टोमणे मारत म्हणाली, आजारी असशील तर सांगायचं ना, कोणामुळे पण काही घराचं काही थांबत नाही. प्राची काही बोलली नाही. तेव्हा सासूबाईंनी मात्र बोलून टाकलं आणि म्हणाल्या, समजूतदार सुनबाई कधी तक्रार करत नाही. आता त्या रात्री तापात कुडकुडत असताना प्राची एकटीच पडून होती. महेश शेजारी झोपला होता, पण साधं त्याने विचारलं सुद्धा नाही की तुला बरं वाटत आहे का. आता त्या अंधारात प्राचीच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःशीच पुटपुटली, अजून मी किती समजूतदार व्हायचं. पण उत्तर काही मिळत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा उठली, हसली, कामाला लागली. कारण तिला माहीत होतं की इथे तिचं दुःख कोणालाच ऐकायचं नाही. ती त्या घरात आहे, नात्यात आहे, पण स्वतःपासून दूर जात आहे. कारण समजूतदारपणा आता तिच्या गळ्यात अडकायला लागलेला होता. तिला आता एक गोष्ट स्पष्ट कळू लागली होती की महेशचं मौन हे शांततेसाठी नव्हतं, तर ते त्याच्या सोयीसाठी होतं. कारण घरात काही बिनसलं तर तो बाजूला व्हायचा. घरात कोणाचा आवाज मोठा झाला तर तो गप्प बसायचा. कारण मौन म्हणजे भांडण टाळणं असतं असं त्याला वाटायचं. पण त्या मौनाची किंमत नेहमी प्राचीलाच मोजावी लागत असे. एके सकाळी प्राची स्वयंपाकघरात पोळ्या करत होती आणि जयश्री चहा पीत उभी होती. ती बोलते, प्राची, तुला चहा चांगलाच करता येत नाही. आजही चहा बिघडला आहे. आईंनाही चहा आवडला नाही बघ.
त्यावर प्राची म्हणाली, हो हो का, मग मी परत करून देते. त्यावर जयश्री हसली. नको नको, आई म्हणाल्या की ती समजूतदार आहे, पुढच्या वेळी काळजी घेईल, लक्षात ठेवेल. आता त्या एका वाक्यात दोष ठरलेला होता. तेव्हा महेश तिथेच होता. तो ऐकत होता पण काहीच बोलला नाही. त्या क्षणी प्राचीने त्याच्याकडे एक क्षणभर पाहिलं. तू बोलशील का? माझ्यासाठी उभा राहशील का? पण त्याने नजर खाली घातली. तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिचं एकटेपण आता फक्त तिचं नव्हतं, तर ते तिच्या मनात घर करून आता बसलं होतं. तिला कोणाशी तरी बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं. पण कोणासोबत बोलणार? कारण आईला सांगितलं तर ती सहन करेल? लग्नानंतर हे असंच असतं. आणि मैत्रिणी म्हणायच्या, घर मोडू नकोस, संसार चांगला करून दाखव. आणि नवरा जवळ असूनही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. आणि तसंही प्राचीचं नातं शब्दात नव्हतं, तर ते नजरेत होतं, तुलनेत होतं आणि मौनात होतं. तिला सगळे कळत होतं. तिला माहीत होतं की ती मोठी सूनबाई आहे आणि घरात तिचं स्थान पक्कं आहे. आणि प्राची ही धाकटी सूनबाई, जिच्याकडून सर्वांना समजूतदारपणा अपेक्षित होता. एका रविवारी सगळे पाहुणे आले होते. प्राची स्वयंपाकघरात धावत होती. कामाची गडबड सुरू होती. हातात प्लेट्स, सामान, डोक्यात अनेक विचार सुरू होते. जयश्री हॉलमध्ये बसली होती. मग सासूबाई म्हणाल्या, जयश्री, तू प्राचीला मदत करायला जात का नाहीस? जयश्रीने उत्तर दिलं, पण आई, तिला तर कामाची या सवय आहे. आता ते वाक्य तिला कोणी हसून बोलून दाखवलं तर त्याकडे कोणी दुर्लक्ष केलं. पण प्राचीच्या छातीत ते वाक्य खोलवर रुतून बसलं. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यावर सासूबाईंनी सगळ्यांसमोर म्हटलं, प्राची, तू आज सर्व छान केलंस. सर्व अगदी जयश्री करते तसंच झालं आहे. पण त्या एका वाक्यात, त्या शब्दात स्तुती कमी आणि ओळख पुसणं जास्त होतं. रात्री प्राची जयश्रीला म्हणाली, तुला कधी वाटत नाही का मी ते जरा जास्त सहन करत आहे? तेव्हा महेश रागाने बोलतो, तुझं काय चालू आहे? घरात आता सगळं नीट चाललंय आणि तू उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसली आहेस. त्यावर ती शांत खाली मान घालून बसते. ती मनातून दुखावली गेलेली असते. माझं दुखणं मोठं वाटत नाहीये त्याला, हे तिच्या लक्षात आलं. आणि मग तो प्रसंग घडला जो तिला आतून हलवून टाकणारा होता. सासूबाईंच्या वाढदिवसाच्या दिवशी प्राचीने पहाटेपासून तयारी केली. स्वयंपाक, सजावट, केक हे सगळं तिने छान पद्धतीने केलं होतं. पण त्या दिवशी संध्याकाळी अचानकपणे पाहुण्यांसमोर सासूबाई म्हणाल्या की हे सर्व जयश्री आणि महेशने केलं आहे. हे शब्द प्राचीच्या कानात आवाज घुमला. तिने महेशकडे पाहिलं, पण तो नेहमीप्रमाणे काही बोलला नाही. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. त्या क्षणी प्राचीच्या हातातून चमचा खाली पडला आणि घरात शांतता झाली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. ती काही बोलली नाही, पण तिच्या आत मनात काहीतरी तुटलं. त्या रात्री ती बाथरूममध्ये आरशासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर सवयीचं हास्य नाही. ती स्वतःलाच म्हणाली की आज पहिल्यांदा तिच्या वेदनांचं नाव तिला कळालेलं होतं. आता ती वेदना ओळखू लागली होती. आणि जेव्हा वेदना ओळखू लागतात तेव्हा बदलाची सुरुवात होत असते. सासूबाईंच्या वाढदिवसा दिवशी त्या रात्रीनंतर प्राची काहीशी बदलली होती. ती घरात होती, ती काम करत होती, हसत होती, पण आता ती शांत नव्हती. कारण ती पहिल्यांदाच स्वतःला प्रश्न विचारत होती की इतकी समजूतदार का व्हायचं? माझ्या वेदनांना नावच का नसावं? त्या दिवशी ती सकाळी उशिरा उठली. उशिरा म्हणजे अगदी 10-15 मिनिटं उशिरा. पण स्वयंपाकघरात पाय ठेवताच सासूबाईंचा आवाज आला, आज उशीर झाला वाटतं. मग ती थांबली. ती लगेच हो करत म्हणाली, हो, आज थोडं थकले होते. ते वाक्य छोटं होतं, पण ते पहिलं होतं. मग घरात क्षणभर शांतता पसरली. जयश्री स्वयंपाकघरात आली. अगं, काही झालं आहे का? प्राचीला तिने विचारलं. ती म्हणाली, नाही, पण आज मला थोडा वेळ हवा होता. हे ऐकून जयश्रीने भुवया उंचावल्या. म्हणजे घरात वेळ मिळत नसतो का? आता ती उत्तर देत नाही आणि आता ती कोसळ देखील नाही. त्या दिवशी तिने स्वतःसाठी चहा बनवला. स्वतः सासूबाईंना दिला, सासऱ्यांना सुद्धा दिला, जयश्रीला देखील दिला आणि शेवटी ती सुद्धा चहा घेण्यासाठी बसली. तो क्षण तिच्यासाठी अनोखा होता. एका चांगल्या सकारात्मक बदलाची सुरुवात झाली होती. त्या दिवशी महेश ऑफिसमधून आला, पण प्राची नेहमीप्रमाणे त्याच्याकडे धावत गेली नाही. ती हॉलमध्येच बसली. आज चहा नाही का? महेशने सहज विचारलं. तिने त्याच्याकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच ती त्याच्याशी थेट बोलणार होती. महेश, मला बोलायचं आहे. तो थांबला. तुला आठवतं का वाढदिवसाच्या दिवशी काय झालं होतं? महेशने मान हलवली. ते
आईचं बोलणं? प्राची म्हणाली, नाही, तुझं मौन. मग तो गोंधळला, मी काही बोललो नाही. हो, तेच, ती म्हणाली. मग ती थांबली नाही. मी सगळं करते, कारण मला वाटतं की घर चालवणं माझी जबाबदारी आहे. पण जेव्हा माझं नाव पुसलं जातं, तेव्हा तू गप्प बसतोस. महेश खाली पाहू लागला आणि म्हणाला, पण मी कुठे तुझ्या विरुद्ध आहे? हां, माहिती आहे, तू विरुद्ध नाहीस, पण तू माझ्या बाजूने देखील नाहीस, ती म्हणाली. आता ते वाक्य त्याच्या मनात खोल रुतलं होतं. तुला माहिती आहे का? प्राचीचा आवाज भरून आला. मी दिवसातून किती वेळा स्वतःला सांगते, शांत राहा, समजून घे. आता हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण महेश, समजूतदारपणाचं देखील ओझं असतं. महेश आज पहिल्यांदाच तिला असं पाहत होता. खरं तर ती ओरडत नव्हती, भांडत नव्हती. ती सत्य सांगत होती. मला घर सोडायचं नाही, नाती गमवायचे देखील नाहीत, पण मला स्वतःला हरवायचं नाही, ती हळूच म्हणाली. आता त्या वाक्याने महेश समोर आरसा धरला. तो पहिल्यांदाच स्वतःला प्रश्न विचारू लागला की मी शांत राहून नातं वाचत होतो का, की मोडत होतो? त्या रात्री तो झोपला नाही. तो छताकडे पाहत राहिला. तेव्हा त्याला मागचे सर्व आठवत राहिले. आईचे टोमणे, बोलणे, जयश्रीचं स्मितहास्य, नजर आणि प्राचीचं गप्प बसून सहन करणं आणि त्याच या सर्वांवर स्वतःचं मौन. आता दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी प्राचीला म्हटलं, आज जयश्री जरा थकली आहे, तू स्वयंपाक करशील ना? प्राची थांबली. तिने महेशकडे पाहिलं. ती क्षणभर पाहतच राहिली. मग म्हणाली, हो, मी करेन, पण आज मला थोडी मदत हवी आहे. तेव्हा सासूबाई आश्चर्याने पाहू लागल्या. इतक्यात महेश पुढे आला. आई, आज मी मदत करतो तिला. आता घरात एक शांत धक्का बसला. जयश्रीने महेशकडे पाहिलं. सासूबाई काही बोलल्या नाहीत, पण त्या शांततेत काहीतरी बदललेलं होतं. त्या संध्याकाळी प्राची बाल्कनीत एकटी उभी होती. तेव्हा तिने स्वतःला विचारलं की मी पुढे काय करणार? कारण तिला माहिती होतं की हा मार्ग सोपा नाही. पण मागे जाणे आता शक्य नव्हतं. तिने पहिल्यांदाच स्वतःसाठी उभे राहण्याचा प्रयत्न केला होता. आता निर्णय तिच्या दारात उभा आहे. तो म्हणजे समजूतदारपणा की स्वतःची ओळख. बाल्कनीत उभी असताना प्राचीला खाली रस्त्यावरची गर्दी दिसत होती. लोक चालले होते. कोणी थांबत नव्हतं. सगळं आपापल्या आयुष्यात पुढे जात होते. फक्त तीच कित्येक वर्ष एका जागी उभी होती. ते म्हणजे समजूतदार या शब्दात ती अडकलेली होती. त्या दिवशी घरात एक विचित्र शांतता होती. ती नेहमीसारखी नव्हती, पण ही शांतता दबलेली होती, प्रश्नांनी भरलेली होती. महेश स्वयंपाकघरात खरं तर फारच अडखळत होता. पोळी उलटी पडली, भाजी जळली आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच नाराजी उमटली. हे काय चाललंय? त्याचा आवाज थोडा चढला. महेश काय बोलणार इतक्यात प्राची म्हणाली, आई, पहिल्यांदाच आहे, हळूहळू शिकतील. हे वाक्य साधं होतं, पण त्या घरात पहिल्यांदाच प्राची कोणासाठी तरी उभी राहिली होती. जयश्री तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ते नेहमीचे स्मित हास्य नव्हतं, तर ते हलकंसं अस्वस्थपणा तिच्या चेहऱ्यावर होता. दुपारी जेवताना सासऱ्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि अचानक विचारलं, प्राची, आज चहा जरा वेगळा वाटत होता. पूर्वी ती असती तर तिने लगेच म्हटलं असतं की हो, माफ करा बाबा, पुन्हा करून देते. पण आज ती म्हणाली, हो बाबा, आज मी स्वतःसाठी केला होता. हे ऐकून टेबलवर क्षणभर शांतता पसरली. कोणी हसलं नाही, कोणी टोमणा मारला नाही, पण सासूबाईंच्या नजरा थांबल्या आणि त्यांना जाणवलं की ही धाकटी सूनबाई बदलते, हळूहळू, पण ठाम. त्या संध्याकाळी जयश्रीने प्राचीला खोलीत बोलावलं. प्राची, तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? तिच्या आवाजात प्रश्न होता, पण आत कुठेतरी भीती देखील होती. प्राची शांतपणे म्हणाली, काहीही नाही, फक्त इतकंच की मी घरासाठी या आहे, पण घर माझ्यावर नाही. तेव्हा जयश्री गप्प झाली. तिला पहिल्यांदा जाणवलं की समजूतदारपणा हा कमकुवतपणा नसतो, पण जेव्हा तो गृहीत धरला जातो तेव्हा तो अन्याय बनतो. त्या रात्री महेश पुन्हा प्राचीशी बोलायला आला. भीती वाटते, तो म्हणाला. घर बिघडेल असं वाटतंय. यावर प्राची हसते. पण यावेळी ते सवयीचं हसणं नव्हतं, तर ते घर तेव्हाच बिघडतं जेव्हा एक माणूस सतत तुटत असतो आणि दुसरा पाहुणे देखील गप्प बसतो. हे ऐकताच महेशच्या डोळ्यात अपराधीपणा भाव दिसला. मग तो म्हणाला, मी प्रयत्न करेन, पण सगळं एकदम बदलणं कठीण आहे. हां, मलाही माहिती आहे, प्राची म्हणाली. म्हणूनच मी ओरडत नाही, पण मी गप्पही बसणार नाही. पुढच्या काही दिवसात घरात संघर्ष वाढला. कधी सासूबाईंचे टोमणे, कधी जयश्रीची उपरोधक शांतता, तर कधी महेशचं द्विधा मन. पण प्राची मात्र बदलली नव्हती. मागे जाण्यासाठी तर ती आता रोज स्वतःला विचारत होती,
आज मी स्वतःसाठी काय केलं? कधी 15 मिनिटं शांत बसणं, कधी फेरफटका, कधी स्वतःला वेळ देणं, तर कधी थेट नाही म्हणणं. यामुळे त्यांचं घर तुटलं नाही, पण सवयी तुटू लागल्या आणि त्याच सवयीमध्ये खरा संघर्ष लपलेला होता. त्या रात्री प्राची झोपताना स्वतःशीच म्हणाली, "समजूतदारपणा माझी ओळख होती, पण मी स्वतःचेही अस्तित्व अबाधित ठेवत आहे." प्राचीला आता जाणवलेलं होतं की ती बदललेली आहे, पण घर अजूनही तिच्या बदलाशी जुळवून घेत नव्हतं. असेच काही दिवस शांततेत गेले. टोमणे कमी झाले, पण अपेक्षा तशाच होत्या आणि फरक एवढाच होता की आता प्राची त्या अपेक्षांना डोळे झाकून मान्य करत नव्हती. एका सकाळी सासूबाईंनी नेहमीसारखंच म्हटलं, "प्राची, आज सगळ्यांसाठी छान स्पेशल नाश्ता करायला घे आणि जयश्रीचं डोकं दुखत आहे." मग प्राचीने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि ती शांत आवाजात आणि ठामपणे म्हणाली, "हो आई, मी करेन, पण आज मी एकटी नाही करणार, तर जयश्री ताई देखील माझ्यासोबत असतील. मला मदत करतील त्या." हे ऐकून सासूबाई थबकल्या. जयश्रीनेही आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाली, "पण मला बरं नाही आहे." प्राची म्हणाली, "हां, मलाही कित्येक वेळा बरं नव्हतं, तेव्हा मी सांगितलं नव्हतं, पण आज सांगते." आता घरातील हवा थोडी जड झाली. कोणीच काही बोललं नाही. तेव्हा पहिल्यांदाच सासूबाईंनी जाणवलं होतं की केवळ बंडखोरी नाही, तर ही साठवलेल्या वेदनेची भाषा आहे. त्या दिवशी संध्याकाळी सासरे स्वतः प्राचीला म्हणाले, "सुनबाई, तू खूप सहन केलंस. कधी तुला वाटलं नाही का कधी कुणाशी बोलावं?" मग प्राची हळूच म्हणाली, "हो, नक्कीच वाटलं होतं, पण मग ऐकणार कोण याची खात्री नव्हती." ते गप्प झाले. त्या रात्री सासूबाईंनी प्राचीला जवळ बोलावलं. तो क्षण सोपा नव्हता. त्या म्हणाल्या, "प्राची." त्यांचा आवाज पहिल्यांदाच थरथरत होता. "आम्ही तुला समजूतदार म्हणत आलो, पण त्या शब्दामागे तुझ्या मनाची किंमत मोजली नाही." प्राचीने डोळे खाली घातले. ती रडली नाही. "आई, मला मोठी सूनबाई व्हायचं नव्हतं. मला फक्त माणूस व्हायचं होतं." त्या वाक्याने सासूबाई हादरल्या. जयश्री तिथेच उभी होती. ती पुढे येऊन पहिल्यांदाच सगळ्यांसमोर म्हणाली, "तुझे शांत बसून ऐकत राहणं आम्ही गृहीत धरलं. हे चुकलंच आमचं." मग महेश पुढे येऊन म्हणाला, "आजपर्यंत माझं मौन शांततेसाठी नव्हतं, तर माझ्या सोयीसाठी होतं आणि त्याची किंमत प्राचीने मोजली. पण आजपासून कोणी तिचं नाव पुसलं, तिला गृहीत धरलं तर माझा आवाज असेल." यावर घरात कोणी काही बोललं नाही. पण एक नवं समीकरण जन्माला आलं. असेच दिवस गेले. घर तसंच होतं, पण नात्यामधली जागा बदलली होती. प्राची आता पहाटे उठत होती, पण गरज नसली तर उशिरा देखील करत होती. ती कामं करत होती, पण गरज नसली तर नाहीसुद्धा बोलत होती. प्राची ती अजूनही धाकटी सूनबाईच होती, पण आता ती लहान नव्हती. एका संध्याकाळी बाल्कनीत उभी असताना तिने स्वतःशीच म्हटलं की समजूतदारपणा वाईट नाही, पण तो एकतर्फी असेल तर तो अन्याय असतो. प्राचीने पहिल्यांदाच हसताना स्वतःला ओळखलं होतं. ते आता हसणं सवयीचं नव्हतं, तर ते स्वतःचं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.